नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीलाभ्यंग सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. नवरात्र म्हणजे शक्तीचा जागर आणि आज तर नवरात्राची 5वी माळ आहे, म्हणजे ललिता पंचमी आहे. म्हणून त्या स्कंद मातेला आपण नमस्कार करूया, तिच्याकडे शक्ती मागूया आणि आजच्या दिवसाला आपण प्रारंभ करूया. संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान जिथे सांगितले आहे, लाईफ मॅनेजमेंटचा जो कोर्स म्हणावा असा जो आहे, असं हे यक्ष प्रश्न आज आपण पाहणार आहोत. एकदा एका ब्राह्मणाने अग्नी उत्पन्न करण्याची अरणी आणि मंथा ही 2 साधने दोरीला बांधून झाडाला टांगून ठेवली होती. पूर्वीच्या काळी अग्नी उत्पन्न करण्याची हीच साधनं असायची. एक हरीण त्याच झाडाच्या बुंध्याला डोकं खाजवीत असताना अरणी मंथाची दोरी त्याच्या शिंगात अडकली व त्या दोरीसह ते हरीण जंगलात पळून गेलं. त्या ब्राह्मणाने जवळच वनवासात असलेल्या पांडवांना ती साधने परत द्यायला सांगितले. प्रजाजनांची कोणतीही अडचण तत्काळ दूर करणे हे आपले कर्तव्यच आहे असे वाटून सर्व पांडव हरणाच्या शोधामध्ये निघाले. चालून चालून खूप थकले, तहान लागली आणि म्हणून नकुल पाणी शोधायला म्हणून निघाला. पाण्याने तुडुंब भरलेला तलाव पाहून तो पाणी पिणार इतक्यात आवाज आला, हे जे तळ आहे ना, ते माझं आहे. तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग पाणी पी. नकुलाने ऐकले नाही व पाणी पिऊ लागला. मरून पडला. त्याला शोधत शोधत 3ही भाऊ आले व सर्वांची स्थिती नकुलासारखीच झाली. 4ही भाऊ कुठे गेले हे पाहायला युधिष्ठिर निघाला. तो 4ही भाऊ मरून पडलेले पाहिले. युधिष्ठिराला काही सुचेना. इतक्यात आवाज आला, हे तळं माझं आहे. तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे व मग पाणी पी. तुझ्या भावाने माझे ऐकले नाही म्हणून ते गतप्राण झाले आहेत. अरे तू कोण आहेस? युधिष्ठिराने विचारले. मी यक्ष आहे. युधिष्ठिर म्हणाला, तू प्रश्न विचार, मी उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. युधिष्ठिराची धर्मज्ञता, धर्माचरण, विवेक, विनय, विश्वास यावर प्रकाश टाकणारी ही घटना आहे. यक्षाने खरं म्हणजे धर्मराजाची सत्वपरीक्षा घेण्यास एकामागोमाग एक जटिल प्रश्न विचारले आहेत व युधिष्ठिराने न थांबता भराभर त्याची योग्य ती उत्तरे दिली आहेत. तेच हे प्रसिद्ध यक्ष प्रश्न ते आपण पाहूयात. सूर्याला कोण उदित करतो? त्याच्या 4ही बाजूंना कोण चालतात? त्याचा अस्त कोण करतो? तो कशा स्थित आहे? हा पहिला प्रश्न. ब्रह्म सूर्याला उदित करतो, देवता त्याच्या 4ही बाजूला चालतात, धर्म त्याचा अस्त करतो. सूर्य सत्यात स्थित आहे. सूर्याला सत्याचा आधार आहे. सत्य म्हणजेच ब्रह्म. सूर्याचे सूर्यपण ब्रह्मावर अवलंबून आहे. जसा चित्राला भिंतीचा आधार, डब्याला फळीचा आधार, तसा सूर्याला सत्याचा आधार आहे. राजा माणूस श्रोत्रिय कशामुळे होतो? महत्पद कशामुळे प्राप्त होते? माणूस कशामुळे द्वितीयमान होतो आणि कशामुळे बुद्धिमान होतो? श्रवणामुळे माणूस श्रोत्रिय होतो. ललित विषयांचे वाचन श्रवण थोडेच असावे. तात्विक गंभीर विषयासंबंधीचे श्रवण वाचन जास्त असावे. श्रवणानंतर मनन निधिध्यासन हे महत्त्वाचे आहे. तपश्चर्याने ब्रह्मपद मिळवितो. धैर्यामुळे द्वितीय मुक्त म्हणजे सहाय्यक युक्त होतो. वृद्धांच्या सेवेने माणूस बुद्धिमान होतो. शेती करणाऱ्यामध्ये कोणती वस्तू श्रेष्ठ आहे? पाऊस श्रेष्ठ आहे. पेरणाऱ्यांमध्ये कोणती वस्तू श्रेष्ठ आहे? तर बीज श्रेष्ठ आहे. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या लोकांना कोणती वस्तू श्रेष्ठ आहे? तर गाय. पण ही साधी गाय नाही बरं, देशी गाय श्रेष्ठ आहे. संतान उत्पन्न करणाऱ्यांना कोणती वस्तू श्रेष्ठ आहे? तर पुत्र श्रेष्ठ आहे. असा कोण पुरुष जो बुद्धिमानी सन्मानित केलेला, माननीय असूनही विषयांचा अनुभव घेऊनही श्वासोश्वास घेत असताना खऱ्या अर्थाने जिवंत नाही? जो देव, अतिथी, सेवक, कुटुंबीयजन, पितर आणि स्वतः या 5 पोषण करीत नसतो, तो श्वास घेऊनही जिवंत नसतो. म्हणजेच देवतांचे पूजन करीत नाही, अतिथी सन्मान कधीही करीत नाही, नोकरांची काळजी त्याला कधी वाटत नाही, पितरांची आठवण कधी करत नाही, स्वतः करता कधी वेळ काढत नाही. पृथ्वीपेक्षा जड कोण? माता. मातृदेवो भव. आईला देव मानावे. ऋण न जन्म द्यायचे फिटे म्हणजे आईच्या ऋणातून कधीही आपण मुक्त होऊ शकत नाही असं मोरोपंतांनी म्हटलंय. आकाशापेक्षा श्रेष्ठ कोण? तर वडील.
म्हणून आपण म्हणतो पितृदेवो भव. सर्व तीर्थांच्या वरती माता आणि पिता आहेत. पृथ्वी प्रदक्षिणा म्हणून गणपतीने माता पित्याला प्रदक्षिणा घातली होती. माता पित्यांची सेवा करत पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभं केलेलं आहे. वायूपेक्षा वेगाने जाणारे कोण तर मन. गवताईपेक्षाही विपुल प्रमाणात काय असते तर चिंता. चिंता व चिता या शब्दात एका अनुस्वाराचे अंतर आहे. चिता मेलेल्याला एकदाच जाळते, पण चिंता मात्र जिवंतपणे आणि आयुष्यभर जाईत असते. कोण झोपले असता डोळे मिटत नाही? मासा कधीही डोळे मिटत नाही. उत्पन्न होऊ नये कोण हालचाल करत नाही तर अंड. कोणात अंतःकरण नाही. कोण वेगाने वाढतो? प्रवास करणाऱ्यांचा मित्र कोण आणि घरात राहणाऱ्याचा मित्र कोण? रोग्याचा मित्र कोण आणि मृत्यूच्या जवळ असणाऱ्याच्या पुरुषाचा मित्र कोण? म्हणजे यात्रा करणाऱ्या समुदाय, म्हणजे प्रवास करणाऱ्यामध्ये मित्र कोण तर दान. घरात राहणाऱ्यांचा मित्र कोण तर ती म्हणजे पत्नी. नंतर मृत्यूच्या जवळ असणाऱ्या पुरुषाचा मित्र कोण तर ते दान. यात्रा करण्याचा समुदाय हा प्रवास करणाऱ्यांचा मित्र आहे. पृथ्वीमधील अमृत कोणतं तर गाईचं दूध. गोमाता म्हणजे देशी गाईचं दूध. धर्माचे वर्ण एका शब्दात करा तर दक्षता, सावधानता. उदाहरणार्थ श्रीकृष्ण. समर्थानेही ह्या सावधानतेला फार महत्त्व दिलेलं आहे. यश कीर्ती कोणाला मिळते? दानम. एकपदम यशहा. जो नेहमी देतो तो कीर्तिवान. निरपेक्षपणे दान केलं पाहिजे. माणसाने संग्रह करावा तो देण्यासाठी करावा. चैतन्य महाप्रभूने एकही ग्रंथ लिहिला नाही, पण धनदान, ज्ञानदान, भक्तीचं दान त्यांनी विपुल केलं. क्षत्रिय दुष्ट आहे हे कधी वाटतं? मी संकटात आहे, मला वाचवा, हे ऐकूनही जो पळून जातो तो क्षत्रिय नव्हे. ब्राह्मणात देवत्व कसे येते तर स्वाध्याय. आजीवन आपण अभ्यास केला पाहिजे. क्षत्रियात देवत्व काय तर निरंतर संरक्षण करण्यात सिद्ध. उदाहरणार्थ विवेकानंद लहान होते, म्हणजे 8-9 वर्षाचे होते. रस्त्याने जात होते आणि घोडागाडी जात असताना एक छोटासा मुलगा त्या गाडीखाली आला. तो सगळ्या मित्रांबरोबर जाणारे विवेकानंद पटकन धावत गेले आणि त्याला वाचवलं. हे क्षत्रिय. कुणीतरी सहाय्यक आहे असे कोणामुळे घडते? धैर्य. अंतःकरणात धैर्य असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहून संकटाला तोंड देऊ शकतो. मेघवर्षाव कितीही प्रमाणात झाला तरी पर्वताचे शिखर डळमळत नाही. क्रांतिकारक आठवा. फाशी देण्याच्या वेळेही फलकावर हसत निर्भयपणे उभे होते. इथे मला सावरकरांची आठवण होते. मार्सेलिसला नौकेवरून समुद्रात उडी मारून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न केला. पकडल्या गेले, पण केवढं धैर्य दाखवलं. सर्व प्राप्तीचे एकमात्र साधन कोणतं? सत्यम. जीवनातला एकही व्यवहार लपवण्यासारखा केला नाही. जसं संतांचं संपूर्ण जीवन हे सत्यमय असतं. आपण धार्मिकपणालाच धर्मकृत्य करण्याला स्वर्गप्राप्तीचे साधन समजतो, पण इथे युधिष्ठिराने सत्य हे स्वर्गप्राप्तीचे साधन सांगितले आहे. आपल्या शक्तीला अनुसरून जेवढा जमेल तेवढा सत्याचाच अवलंब केला पाहिजे. वाईट मार्गाने मिळवलेले धनाने केलेले अन्नदान काहीही कामाचं नाही. भुकेल्याला आपल्या घासातला घास मात्र आपण नेहमी दिला पाहिजे. अत्यंत सुखदायक गोष्ट कोणते तर शीलम. मोठेपणा, मान सन्मान, प्रतिष्ठा इत्यादी लौकिक जे शीलवान चारित्र्य संपन्न आहेत त्यांनाच मिळाला पाहिजे. चारित्र्यहीन व्यक्तींना मिळणारी प्रतिष्ठा ही समाजाच्या दृष्टीने घातक आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे असणारे जे नटनट्या किंवा राजकारणी लोक. शीलवान माणूस खरोखर सुखी असतो, पण त्याच्याजवळ ऐश्वर असो किंवा नसो सर्वदा शांत, समाधानी, प्रसन्न असणे हेच खरे सुख होय. मनुष्याचा आत्मा कोणता? मुलगा. पुत्राचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या पित्यापेक्षा सर्व दृष्टीने अधिक योग्य होण्याचा प्रयत्न करावा. श्रेष्ठ प्रकारचे धन कोणते तर ज्ञान. भर्तृहरी आपल्या नीतिशतकात म्हणतात की विद्या हे अशा प्रकारचे धन आहे जे चोर कधी चोरू शकत नाही. त्याच्या वाटणीसाठी भाऊबंधकी माजत नाही. वाहून नेताना त्याचे ओझे कधी होत नाही. दान केल्याने कमी कधी होत नाही. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे विद्यादान. सगळ्यात उत्तम लाभ कोणता तर उत्तम आरोग्य. म्हणूनच आपल्याकडे म्हणतात ना की हेल्थ इज वेल्थ. पैशाने विकत सर्व घेता येतं हो, पण उत्तम आरोग्य स्वतःच मिळवावं लागतं. सर्व सुखामध्ये उत्तम सुख कोणतं तर संतोष, तृप्तता, पुरे वाटणे, समाधान हे सुखामध्ये उत्तम सुख होय. खरं तर तृप्तता, संतोष आणि त्याचा परिणाम म्हणून निरीच्छपणा, निर्लोभता अंगी असणं हे सुखावह आहे. संतोष तृप्ती आत असावी लागते. ती बाहेरून कधी येत नाही. साधनाने ती मिळत नाही.
श्री तुकाराम महाराज, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, अशी परिस्थिती असणारा सत्पुरुष स्वतःला आनंदाचे डोही, आनंद तरंग असे समजतो. इतकेच नव्हे तर आनंदे भरीन तिन्ही लोक असे आत्मविश्वासाने म्हणतो. आणि म्हणून संतोष हेच खरं सुख आहे. प्रपंचात आहे त्यात संतुष्ट असणे हेच सर्वात महत्त्वाचे. सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता? दुष्टपणाचा अभाव, अहिंसा, दया हा श्रेष्ठ धर्म आहे. दुसऱ्याला सुख होईल, बरे वाटेल, समाधान लाभेल, प्रसन्नता मिळेल असे वर्णन अहिंसेचे आहे. आपल्याकडून होईल तेवढे सहाय्य आपण नेहमी दुसऱ्यांना करीत असणे हीच अहिंसा. काय नियंत्रण ठेवले म्हणजे शोक करण्याचा प्रसंग येत नाही. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः असा आपल्या तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे. मन हेच माणसाला बंधनात अडकविते आणि तेच मुक्तही करते. मनावर जर नियंत्रण ठेवता आले, मन जर आपल्याला आवरता आले तर मनुष्य नेहमी प्रसन्न राहील. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी मनाला बोध करण्यासाठी उत्कृष्ट असे 205 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. महान कोण बनतो आणि गुण काय? तपस्वी महान बनतो. संसारात तपाशिवाय तुम्ही महान बनूच शकणार नाही. विद्यार्थी अभ्यास करतो तेही तपच आहे. अध्यापन करणारे अध्यापक हेही तपच आहे. माळा करणं, नामस करणं हेही तपच आहे. गोंदेलेकर महाराज एकदा रस्त्याने जाताना काही मजूर आपापसात चर्चा करत होते. हे लोक बघा, नुसते हातात माळ घेत आहेत आणि जप करतायत, आपल्याला किती कष्ट करावे लागत आहेत. दुसऱ्या दिवशी महाराजांनी सर्वांना एक माळ दिली आणि दिवसभर जप करायचा, दगड फोडायचे, तुम्हाला 2 आणे मिळतात तर मी तुम्हाला 4 आणे देतो. सर्व मजुरांनी जपाला सुरुवात केली. थोड्याच वेळात कंटाळले. शेवटी माळा परत केल्या. आमचं दगड फोडण्याचं कामच सोपं आहे आणि म्हणून माळा ओढणं हेही तपच आहे. लॅबमध्ये काम करणं हेही तपच आहे. कोणाशी केलेली संधी जीर्ण होत नाही सज्जनांची. इथे संधी म्हणजे मित्रता, सख्य, तडजोड. जीर्ण होणं म्हणजे अकार्यक्षम होणं, नासणं, सडणं. गेल्या 40-45 वर्षात पाकिस्तानचा 2-3दा पराभव करून संधी केली, जिंकलेला भूभाग परतही केला. पण पाकिस्तान कसे वागतात त्याचा वाईट अनुभव आपल्याला नेहमीच येतोय. कशाचा त्याग करणे माणसाच्या हिताचे आहे? कामनांचा त्याग करणे हे माणसाच्या हिताचे आहे. काम म्हणजे कोणतीही कामना किंवा वासना. अगदी तूप घातल्याने अगदी जसा प्रज्वलित होतो तशी ही कामप्रवृत्ती माणसाचा सर्व बाजूने नाश करते. कामाचे रूपांतर व्यसनात होते आणि असे झाले तर संपत्तीचाही नाश होतो. काय सोडल्याने मनुष्य सुखी होतो? लोभ सोडला पाहिजे. संग्रहाची प्रेरणा माणसाच्या ठिकाणी असते, मग पुढे संग्रहाचे व्यसनच लागते आणि त्या व्यसनाला लोभ म्हणतात. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याच्या हव्यासाने लोभ वाढत जातो. काय सोडल्यावर आनंद होतो? अहंकार, मान. आणि म्हणून भगवान राम, भगवान कृष्ण सर्वांचे आवडते आहेत. प्रभू राम जमिनीवर तर नरकपी फांद्यावर बसायचे हे आपण रामायणात पाहिलंच आहे. अशी वस्तू कोणती आहे जी सोडल्यावर पश्चाताप होत नाही? क्रोध जिंकायला फार मोठा कठीण शत्रू आहे. कामाची तृप्ती झाली नाही तर क्रोध येतो. नको रे मना क्रोध हा खेदकारी म्हणूनच समर्थ म्हणतात. जसं माणसाचं वय वाढतं तसं माणूस अधिक शांत, सात्विक व्हायला हवा. पण आढळतं मात्र उलटच आणि त्यामुळे वृद्धांची अवस्था दयनीय होते. म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं, नाहीतर आपला त्रास इतरांना होतो. ज्ञान कशाला म्हणावं? परमार्थ तत्वाचा यथार्थ बोध होणं यालाच ज्ञान म्हणतात. परमार्थाच्या ज्ञानाव्यतिरिक्त इतर ज्ञान व्यर्थ आहे. जणू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे मोराच्या पिसावर दिसणारे डोळे. शम कोणाला म्हणतात? चित्तात निरंतर शांती असते ते शम. अशा चित्ताने केलेली साधना सफल होते. या स्थितीत कोणत्याही अवस्थेत मन सदैव समतोल, शांत, समाधानी, प्रसन्न राहते. असा माणूस कोणत्याही परिस्थितीत शांत असतो. इंद्रियांसमोर प्रक्षोभ गोष्टी आणल्यावरही त्याचे चित्त शांत राहते. त्याला म्हणायचं प्रशांतता. साधू कोणाला म्हणावे? सर्वभूत इते रतः. जो निरंतर परोपकार करतो तो साधू, सर्वांचे कल्याण करणारा साधू. एकदा अब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, आपले मलके कापडून कपडे घालून राज्यसभेत निघाले. एक डुक्कर चिखलात अडकला होता, त्याला बाहेर काढणं हे माझंच काम आहे असं म्हणून त्याने पटकन खाली उडी मारली व डुकराला वाचवले. म्हणून आपण संतांना माऊली म्हणतो. असाधू कोण? दुष्ट कोणाला म्हणावे? लोकांच्या यातना बघूनही ज्याला दया येत नाही तो निर्दय साधू होय. आपदग्रस्ताला पाहून ज्याला कळवळा येत नाही, उलट स्वार्थासाठी कोणालाही लुबाडण्यास, क्रूरपणे वागण्यास तो मागे पुढे पाहत नाही, अशांना भर्तृहरीने राक्षस म्हटले. ऋषींनी स्थैर्याची कोणती व्याख्या केली आहे? स्वधर्मामध्ये टिकून राहणे म्हणजे स्थैर्य. स्वधर्माचरण करताना
लोभ मोहाला कधीही बळी पडता कामा नये. स्वकर्म करताना आळस्य येऊ नये. धैर्य कशाला म्हणावे? इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे जे सामर्थ्य ते धैर्य. इंद्रिये माणसाची सेवक आहेत. त्याने माणसांच्या स्वाधीन राहिलं पाहिजे. इंद्रिये स्वैर झाली तर प्रपंचात व परमार्थात घात होतो. धैर्य नसेल तर माणसे कळत असूनही मोहाला बळी पडतात. नास्तिक कोणाला म्हणावे? मूर्ख जो आहे. आणि मूर्ख कोण? नास्तिक हाच मूर्ख असतो. अतिंद्रिय शक्तीला न मानणारा हा नास्तिक. श्रेष्ठ दैव, उत्तम दैव, परमदैव कोणतं? दानाचे फळ हेच परमदैव. बघा, एक बी पेरल्यावर त्यातून निर्माण होणारे फळ 10पट, शतपट, सहस्त्रपट हे मिळू शकते. तसे दानाचेही आहे. सत्पाची दानाचे फळ निसंशय उत्कृष्ट असते, विपुल असते. दुष्टता कशाला म्हणावं? दुसऱ्याला दूषण देणं, दुसऱ्याचे दोष हुडकणं, ते बोलून दाखवणं हेच दुष्टपणाचे लक्षण आहे. दुसऱ्याची स्तुती माणसे काटकसरीने करतात, पण निंदा करताना मात्र त्यांचे औदार्य उफाळून येते. कौरव हे आसुरी संपत्तीचे तर पांडव हे दैवी संपत्तीचे प्रतीक आहेत. दंभ कोणता? धार्मिकता मिरवणे हाच दंभ. माणूस धार्मिक नसतो, धर्माचरणही करत नाही, पण धार्मिकतेचे प्रदर्शन आवर्जून करतो. म्हणजे टिळ्या माळ्या लावायच्या, मोठं गंध लावायचं, आणखी सोळं नेसायचं, पण अंगात धार्मिकता नसतेच. अक्षय नरक सदैव नरकवास कोणाला प्राप्त होतो? जवळ संपत्ती असतानाही जो दान देत नाही व तिचा उपभोग स्वतः घेत नाही, उलट माझ्याजवळ काही नाही असे सांगतो, तो अक्षय नरकाला जातो. संपत्ती नेहमी फिरती राहिली पाहिजे, एका खिशातून दुसऱ्या खिशात गेली पाहिजे. दिशा कोणती? सत्पुरुष हीच दिशा. संतांनी दाखवलेले त्या मार्गाने चालल्यावर माणूस दुःखी होत नाही. संत ज्ञान पोचवतात. संतांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. विष कशाला समजावे? याचना करण्याचा प्रसंग येणे हेच विष. जे काही मिळवायचे ते आपल्या कर्तृत्वाने मिळवावे. मागून मिळते ते विषासारखेच असते. सगळ्यात उत्तम स्नान कोणचे? मनाचा मळ नाहीसा करणे हे उत्तम स्नान होय. मनातले विकार त्यागणे हे खरे स्नान. परमात्म्याच्या विचाराने सर्व विकारांना धुणे, मनाच्या मलिनतेला धुणे, मी माझं विसरणं, मी कोणी नाही, माझं काही नाही, जे काही आहे ते सगळं परमात्माचे आहे, हे स्नान खरं. पंडित कोणाला म्हणतात? नुसतं शास्त्र वाचणारा व सांगणारा पंडित नसून कार्य अकार्य, धर्म अधर्म हे नीटपणाने ओळखणारा व त्याची अनुभूती घेणारा तोच पंडित. गोड बोलणाऱ्याला काय मिळते? सर्वांचा तो प्रिय होतो. विचारपूर्वक काम करणाऱ्याला काय मिळते? अधिक यश मिळते. सर्वात श्रीमंत पुरुष कोण? ज्याला प्रिय अप्रिय, सुखदुःख, भूत भविष्य हे सारखेच असते, त्याला सर्वधनी श्रीमंत म्हणावे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ हे सत्पुरुष सर्वधनी आहेत. कोणतीही परिस्थिती त्यांच्या आनंदात बाधा आणू शकत नाही. अशी श्रीमंती आपल्याला मिळो, अशी आपण ईश्वराजवळ प्रार्थना करूया. आळस कशाला म्हणावे? स्वधर्माचरणाविषयी कंटाळा करणे हाच आळस. आळस हा परमार्थात अपराध आहे. आळस हे अपयशाचे मोठे कारण आहे. शोक कशाला म्हणतात? अज्ञान हा शोक. अज्ञान शोकाचे मोठे कारण आहे. श्रेष्ठ प्रकारची दया कोणची? सर्वांना सुख लाभावे अशी इच्छा करणे हीच दया. आणि म्हणूनच आपली वैश्विक प्रार्थना अशी आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. लाज कशाला म्हणावे? अनुचित कर्मापासून दूर राहणे हीच लज्जा होय. जे जे वाईट ते न करणे किंवा तसे करण्याची इच्छाही न होणे, तसा प्रसंग आपल्यावर कधीही येऊ नये असे प्रामाणिक वाटणे हेच रीच आहे, म्हणजे लज्जेचे स्वरूप आहे. हेच दैवी संपत्तीचे लक्षण होय. मान कशाला म्हणतात? मीच मोठा आहे. मैं ही बडा हूँ हा अभिमान, मैं भी बडा हूँ, मैं ही बडा हूँ हा अभिमान, मैं भी बडा हूँ हा स्वाभिमान. धर्माशी निगडीत त्याला काय मिळते? इहलोकात सफलता मिळते, परलोकात सद्गती मिळते. जगातले सर्वात मोठे आश्चर्य कोणचे? नित्य होणारा मृत्यू पाहूनही जो स्वतःला शाश्वत समजतो, म्हणून नेहमी सावधान असले पाहिजे. संत असे म्हणतात, आपले मरण पाहिले म्या डोळा, मरणाला म्हणजे मृत्यूला आपण कधीही विसरता कामा नये. सच्ची मौज कोणाची होते? ज्याच्यावर कसलेही कर्ज नाही, उपजीविकेसाठी प्रवास करावा लागत नाही, तो सुखी. कर्ज नसल्याने कशी गाढ झोप लागते. आर्जव कशाला म्हणावे? चित्ताची समानता टिकून राहणे हेच आर्जव. पुरुषाची व्याख्या काय? ज्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे, जो का कीर्तिरूपे उरला, बुधहो नर समजा त्याला. उदाहरणार्थ समाजसेवक, देशभक्त, शास्त्रज्ञ, सत्पुरुष. यक्षाने अनेक प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. प्रपंच व परमार्थाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे अनेक विषय यात येऊन गेले आहेत.
ही चर्चा मोठी उद्बोधक आहे. त्यातून युधिष्ठिराची विद्वत्ता, चतुरता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, धार्मिकता, निस्पृहता इत्यादी अनेक गुण प्रगट होतात. यक्ष एकदम त्याची उत्तर ऐकून खुश झाला. खरं म्हणजे यक्षाने जवळजवळ 100 ते 130 प्रश्न विचारलेत. त्यातले आपण काही महत्त्वाचे प्रश्न फक्त इथे घेतलेले आहेत. अजिबात विलंब न लावता प्रश्न विचारल्याबरोबर आणि लगेच उत्तरं आणि ह्या युधिष्ठिराने दिली आणि त्यामुळे तो खूप खुश झाला. सर्व अंगांना स्पर्श करणारे असे विषय ह्यात येऊन गेलेले आहेत. ही चर्चा मोठी उद्बोधक आहे. त्यातून युधिष्ठिराची विद्वत्ता आपल्याला दिसून येते. युधिष्ठिरा, तू असा आता सुखाने पाणी पी बरं. तुला आता मी एक वर देतो की चौघांपैकी एकाला मी जिवंत करेन. कोणाला करू रे? युधिष्ठिर म्हणाला, माझा हा जो धाकटा भाऊ अति सुंदर आहे नकुल, त्याला तुम्ही जिवंत करा. यक्षाला खूप आश्चर्य वाटलं. अरे, आता 1 वर्षानंतर नक्कीच तुम्हाला युद्ध तुमचं होणार आणि या सर्व महारथींच्या विरुद्ध लढणारे तुझे प्रमुख भाऊ असताना म्हणजे अर्जुन आणि युधिष्ठिर असताना तू नकुलाची निवड कशी काय केलीस? कारण मला 2 माता आहेत, एक कुंती माता व दुसरी माद्री, आणि या दोघींवर माझं सारखंच प्रेम आहे. कुंतीचा मुलगा मी जिवंत आहे, माद्रीचाही मुलगा जिवंत व्हावा आणि म्हणून मी ह्या नकुलाला जीवनदान म्हणजे मागितलेलं आहे. यक्ष म्हणतो, युधिष्ठिरा, तुझी ही उदात्त विचारसरणी पाहून मी अगदी प्रभावित झालो. म्हणूनच तुला धर्मराज म्हणतात. हे चुकीचं नाही आहे. म्हणून यक्षाने 4ही भावांना जिवंत केले. सर्व भावांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिलं. युधिष्ठिराला यक्ष म्हणाला, बाळा, मी तुझा पिता यमराज आहे. तुला पाहण्याच्या इच्छेने मी आलो आहे. वर माग बाळा. त्या ब्राह्मणाचे अरणीसह मंथन काष्ट त्याला परत मिळो, एवढंच असं युधिष्ठिर म्हणाला. त्यावेळेला हा धर्म म्हणजे त्याचे वडील हसले, म्हणाले, खरं सांगू का? अरे, मीच ते रूप घेतलं होतं म्हणजे हरणाचं. कारण काय, तू कसा वागतोस? तुझं नाव धर्मराज आहे, तर त्याप्रमाणे तू वागतोस का, हे सगळं मला पाहायचं होतं. म्हणून मी तुझ्या परीक्षा घेतली आणि ह्या परीक्षेमध्ये तू पास झालास. युधिष्ठिर म्हणाला, आज मला तुमचे साक्षात दर्शन झाले. प्रभू, मला असा वर द्या की मी लोभ, मोह आणि क्रोध जिंकू शकेन. दान, तपश्चर्या आणि सत्य यामध्ये माझे मन नेहमी तत्पर असावे. अशा या म्हणजे आदर्श पितापुत्रांचा, पितामध्ये धर्म आणि पुत्रमध्ये युधिष्ठिर हा संवाद म्हणजेच यक्ष प्रश्नांचा आज आपण विचार केला आहे. ह्या दोघांनाही मी वंदन करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझी मैत्रीण सुनीता चिंचोकरने मला यक्ष प्रश्नाचं पुस्तक दिलं आणि म्हणून मी तिचे आभार मानते. नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणतां संस्मतां या देवी सर्वभूतेषु व शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.